नमस्ते जी। इस वीडियो में हम देखेंगे सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर के बहुत ही होनहार बच्चे अपने टीचर के साथ कि देखिए कितना बढ़िया सा प्रोजेक्ट बना के लाए हैं। तो हम इनके साथ आज कुछ अपनी बातें शेयर करेंगे और पूछेंगे कि इतना बढ़िया सा प्रोजेक्ट क्या उन्होंने खुद ने बनाया है या अपने माता पिता का सपोर्ट भी लिया है, कितना खर्चा आया है, कितना समय लगाया है। देखते हैं उनकी सारी क्रिएटिविटी। तो आप में से कौन है भाई टीम का लीडर? कोई खड़े हो जाओ, दोनों तीनों खड़े हो जाओ। क्या नाम, अपना नाम बताओ पहले और प्रोजेक्ट क्या है, खर्चा कितना आया, सभी बताओ। यस सर, माझे नाव तनुजा सनत चेनपुरे हैं। तो मैं मराठी में बात कर सकती हूँ? बिल्कुल करू शकतेस। तर माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्राथमिक विद्यालय आहे आणि माझ्या या प्रयोगाचं नाव आहे आरोग्य आणि स्वच्छता। तर आपल्याला स्वच्छता कशी राखायची आहे आणि स्वच्छता कशी ठेवू शकता आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या घरामध्ये किती छान आणि स्वच्छ राहू शकता आणि त्या स्वच्छतेमुळे काय काय होऊ शकते, काय घडू शकते, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जसं की इथे दर्शवलं आहे, इथे चार पाच प्रकारचे डस्टबिन्स आहेत आणि सर्वप्रथम ओला कचरा जे डस्टबिन आहे त्या डस्टबिनचा रंग आहे हिरवा आणि सुका कचऱ्याच्या डस्टबिनचा रंग आहे निळा आणि घातक कचऱ्याचा डस्टबिनचा रंग आहे काळा आणि सॅनिटरी कचऱ्याचा रंग आहे लाल आणि घरगुती वैद्यक घातक कचरा जे आपल्या घरामध्ये मानवाने स्पर्श केलेला कचरा तो वैद्यक घातक कचऱ्यामध्ये येतो आणि तो कचऱ्याचा रंग आहे पांढरा, म्हणजे कचऱ्याच्या डस्टबिनचा। एकंदरीत तू जे सामान्यतः आणि ओला कचरा आणि सुका कचरा जो असतो, येस, तो दोनच्या ऐवजी तू 5 घेतलेले आहे। 5 घेतले। तर म्हणजे सामान्यतः सगळ्यांना माहीत आहे की फक्त सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला माहीत असेल की एवढे कचऱ्याचे प्रकार आहेत, पण कोणाकोणाला माहीत नाही की एवढे कचऱ्याचे प्रकार असतात। त्यासाठी मी असं केलेले आहे आणि आपल्याला सोपं जाईल। येस, आणि आपल्या शाळेमध्ये हे शिकवलं जातं की स्वच्छ राहा, स्वच्छ खा आणि स्वच्छ प्या। तर ह्याच्यामध्ये गाव आणि विलेज आणि सिटी या दोन बनवले आहेत। ऑर्गॅनिक शेती जसं सेंद्रिय शेतीचा प्रकार तू इथं येस सर, आरामशीर बोल, आणखी 1 मिनिट बोलू शकतेस, सगळं सांगू। 2 मिनिटं मला। तर मग ट्रॅफिकमुळे जे प्रदूषण वाढतं त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, जसे की मस्किटोज म्हणजे कचऱ्यामुळे जे चिरटं मच्छर वगैरे होतात त्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू मलेरिया वगैरे होतं। आणि जसं की गावामध्ये तेवढं प्रदूषण नसतं आणि जर गावामध्ये पण ह्याच पटीने प्रदूषण वाढले तर गावामध्ये म्हणजे त्या पिकावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला पुरेसे अन्नधान्य मिळू शकत नाहीत। तर दोन्ही प्रकार एकंदरीत गाव इकडे दाखवला तुम्ही, येस सर, इकडे शहर दाखवला। येस सर, शहरामध्ये खूप डस्टबिन आहेत, हो, गावात नाही पण कचरा पण होत नाही। बरोबर, खूप छान। आणि झाला तरी शेतीसाठी उपयोगी होतो, म्हणजे शेतीसाठी आपण पीक जे पिकतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण जे ओला कचरा आहे त्या कचऱ्याने त्याचं जे टाकतात मुळामध्ये ते मॅन्युअर होऊन जातं। येस सर, त्याचा उपयोग होतं। आणि हे स्कूल आहे सर, स्कूलच्या बाजूला ग्रंथालय आहे आणि इथं पिण्यासाठी पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे। येस सर, आणि इकडे हॉस्पिटल आहे। जर गाव आणि शहरामध्ये दोन्हीच्या बीचमध्ये हे हॉस्पिटल बसवलेले आहे। येस सर, खूप छान। काय नाव तुझं? खूप छान असं प्रेझेंटेशन तनुजा चैनपुरेनं आणि तिच्या ग्रुपने केलेलं आहे। तर एकंदरीत असा प्रोजेक्ट मुलं जेव्हा करतात तेव्हा त्यांचा उत्साह, तेव्हा काहीतरी करण्याचं त्यांना प्रेरणा भेटतं आणि एक मानसिक समाधान। तो ऐसे ही और भी वीडियो हम आपको दिखाएंगे। धन्यवाद।